रत्नागिरी तालुक्यातील काजरघाटी बौद्धवाडी इथे रस्त्याच्या कामावरील मजूर झोपड्या बांधून राहत होते। या झोपड्यांवर काल संध्याकाळी मोठी दरड कोसळली। त्यावेळी सुदैवाने मजूर झोपड्यांमध्ये नव्हते। रात्री घटना घडली असती तर जीविताला मोठी हानी पोहोचली असती। या घटनेला ठेकेदारांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे। घटनेत 3 जखमी असून त्यांच्यावर सर्वसाधारण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेले 3 दिवस अक्षरशः पाऊस धुमाकूळ घालतोय आणि अनेक ठिकाणी पूरहानीसारखी परिस्थिती निर्माण झाली। अनेक ठिकाणी नुकसान झालं। काही ठिकाणी रेल्वेमध्ये सुद्धा ट्रॅकमध्ये सुद्धा काही अडचणी निर्माण झाल्या आणि त्याच पावसाचा फटका आज या ठिकाणी प्रत्यक्ष एका गरीब आणि मोलमजूर करणाऱ्या कुटुंबाला बसला आहे। आपण उभे आहोत काजरघाटीच्या या भागामध्ये आणि ह्या ठिकाणी आपण पाहतोय ह्या ठिकाणी रस्त्याच्या कामानिमित्त ह्या मजुरांनी आपली झोपड्या बांधलेल्या होत्या आणि हे आपल्या बांधाच्या पलीकडे ह्या ठिकाणी त्यांच्या 4-5 झोपड्या अशा बांधलेल्या होत्या आणि कालच्या 2 दिवसाच्या सतत पडणाऱ्या पावसामुळे त्याच्या मागच्या बाजूला जी दरड आहे ते दरड कुठेतरी खचली आणि तीच दरड काल संध्याकाळी 6:30च्या दरम्यान त्या संपूर्ण झोपड्यांवर पडली आणि त्याच्यामध्ये 3 जण जखमी झाले। सुदैवाने जर रात्री प्रकार घडला असता तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इथे 5 झोपड्यांमध्ये 8 ते 10 माणसं झोपलेली असतात। सुदैवाने त्या ठिकाणी तसा प्रसंग घडला नाही। संध्याकाळी 6-6:30 दरम्यान जो प्रसंग घडला त्याच्यामध्ये एक छोट्या बालकासह 3 जण जखमी झालेत। कष्ट करताना मोलमजुरी करून कुठेतरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना सुद्धा कुठेतरी निसर्गाची अवपुरगा होते, त्याप्रमाणेच या निसर्गाची अवपुरगा झाले। आपण ह्यांना प्रत्यक्ष विचारूया की नेमकं या ठिकाणी संध्याकाळी 6:30 वाजता घडलं काय। नेमकं ताई संध्याकाळी 6:30 वाजता नेमकं काय घडलं, तुम्ही काय करत होतात आणि किती लोक इथे राहतात आणि किती जखमी झालेत? 20-21 माणसं आम्ही सगळंच होतं इथं, पण आम्ही जेवायला आम्हाला बहिणी बाहेर बोलवलं तेव्हा बाहेर आलो। 5 मिनिट पण झालं नाही आणि असं दगड मातीवर आमचं कोपीवर पडले सगळं असं आणि 3 माणूस जखमी आहे सगळं। एकूण किती झोपड्या होत्या आणि रात्री किती झोपड्यांमध्ये झोपता येते? आम्ही सगळं झोपतो झोपीमध्ये। झोपडीमध्ये आम्ही 6-6 माणसं आहे। एक झोपडीमध्ये 3 आहे, एक झोपडीमध्ये 4 आहे, एक झोपडीमध्ये 2 आहे, एक झोपडीमध्ये 5 आहे, असं माणूस होतं। रात्री असं घटना झालं तर आम्ही सगळं इथं झोपूनच राहणार होतं। आम्ही कोण पण चांगलं नव्हतं। किती दिवस काम करताय राहताय आणि कशा प्रकारचं काम चाललंय? इथं आम्हाला 6 महिने झालं इथंच आहे कामावर आम्ही, पण असं घटना कधी नाही झालं होतं, आजच झाल्या घटना म्हणून आम्हाला भीतीलाही वाटायला लागलं। आमचं सामान बिमान सगळं आत आहे, आम्हाला नेसायला कपडा पण नाही, काय नाही, आम्हाला भांडा पण नाही आम्हाला करून खायला, पण आम्ही कसं उभारलं बघ तसलंच आहे आम्ही। 3 जण जखमी झालेत ना? हां, 3 जण जखमी झाले, पण आमचं सामान सगळं वाटूला झाले। आम्हाला करून खायला काय नाही, आम्हाला नेसायला पकडा आम्हाला कपडा नाही, काय नाही, आम्ही आता कसं उभारले बघ तसंच आहे आम्ही। काय करायचं दादा तुम्ही? निसर्गाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही आणि निसर्गाची अवपुरा झाली तर होत्याचं नव्हतं होतं, तशीच परिस्थिती कुठेतरी या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते। टाइम डिले करता किशोर मिसळ, दीपक मोहिते, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।